एकदा स्वागत आहे. जय भीम सगळ्यांना. जय भीम, जय संविधान, जय महाराष्ट्र. तर चला, सोनूची माझी गुड मॉर्निंग झालेली आहे. आमच्या दोघांचा ब्रेकफास्ट पण झालेला आहे. तर सोनूची तयारी झालेली आहे स्कूल साठी. बघू शकता गाईज. अरे एक सरप्राईज आहे तुमच्यासाठी. काय सरप्राईज आहे? मम्मीचा आज हॅपी बर्थडे. आणि माझ्या मुलाने मला आता विश केलेला आहे गाईज. सकाळपासून माझ्या मुलाने मला विश नाही केलं होतं. हे बघा कसं गोल फिरवते. बर्थडे बॉय जास्त खुश आहे मम्मीचा बर्थडे असल्यामुळे. तर मला काय घेऊन देणार मग तू सांग. मला माझं सरप्राईज दे. सरप्राईज तू बोलला ना गाईजला की आज एक सरप्राईज आहे बर्थडेचं, तर सांगितलं आहे माझ्या पिलूनी. तर मला सोनू मस्त पैकी मोठंसं गिफ्ट देणार आहे. देणार ना? मी कशी देते तुला खरं सांग. देते ना तुला मी. मग तू मला देशील ना? काय देशील? सांगणार नाही. सरप्राईज आहे का? हो, बोलला तेवढंच माझं गिफ्ट भेटलंय मला गाईज. हे वाले गिफ्ट आहे खरे खर्च गिफ्ट. तुझ्याकडून पैसे कुठे आले? पा दे मला. पप्पा दे. पा दे मला. पप्पा देणार आहे. पण तू दे. पप्पाचं पेमेंटच झालं नाही म्हणून आम्ही सेलिब्रेशन करणार नाही गाईज. जीपे मध्ये काहीच नाही उरलेलं आहे गाईज. 0 बॅलन्स आहे. तर गाईज गिफ्टच काय बाकी आहे. तू माझं सगळ्यात मोठं गिफ्ट आहे ना गाईज. तुम्हाला मारते रागा करते. मी मारते तर मग तू ऐकत नाही त्यामुळे मी मारते ना. मारल्यावरच शिकणार ना बाबू. तर गाईज आमच्याकडे भरपूर पाऊस जोराचा चाललेला आहे सकाळपासून. बघू शकतात तुम्ही. म्हणजे मी आता जाणार नाही कारण मला कंटाळा आलेला आहे गॅलरीत जायला. मम्मीचा बर्थडे केक नाही आणणार आहे. बर्थडे केक समजलं. मला बर्थडे करायचा नाही कारण पप्पाचा पेमेंट झालेला नाही. पेमेंट झाल्यामुळे गाईज पुढच्या वर्षी मम्मीने बर्थडे हॅपी बर्थडे का केलं तुला? ऐका ना, बर्थडेचा केक डायरेक्ट पुढच्या वर्षी. मम्मीने तुला हॅपी बर्थडे का केलं? नाही करायचं होतं. मग मी थोडी बोलली तुला की मला कर बर्थडे विश. मी तुझे फोटो ठेवते, तुझं स्टेटस ठेवते, तुझे स्टोरी लावते बर्थडेच्या. आज तुझ्या पप्पाने ठेवले माझे फोटो स्टेटस. काय ब्रेकफास्ट केला सोना? काय काय खाल्लं नाश्त्याला? पोहे. अजून बस. टिफिन काय घेतला? पोहे. अजून झिंग्याचा ठेचा. अजून बस. गाईज आमच्याकडे आहे ना झिंग्याचा ठेचा आहे ना फेवरेट आहे. कारण मी जळगावची ना. मग जळगावला म्हणजे माझ्या माहेरी ना जास्त करून ठेचाच खातात. बोंबीलचा असो, झिंग्याचा असो. तुम्हाला सांगू त्याच्यामध्ये शेंगदाण्याचा असो, शेव टाकून पण बनवतात भरपूर प्रकारे. साधा. हा, टमाट्याचा साधा ठेचा. भरपूर प्रकाराने आम्ही बनवतो ठेचे. तर मी जेव्हा आली होती ना गाईज लग्न करून तेव्हा भरपूर ठेचा खायची मी. तर माझ्या सासऱ्यांना भरपूर आवडायचा तो ठेचा. आणि त्यामुळे आहे ना माझे सासरे ना ठेच्याला बोलतात खरडा. तुला माहिती का सोनू बाबा काय बोलतात? मला पण माहिती. मी खरडा खरडा बोलतात आणि मी ठेचा बोलते. चला गाईस, तर सोनूची झाली वेळ स्कूलला जायची. ऑटो आली असेल खाली. चला जाऊन सोडूया आता. ऐक ना, तू जरी लवकर आला ना तर बर्थडे केक आणणार नाहीये. तू केकचे काही स्वप्न बघू नकोस. केक काही मिळणार नाही खायला. आणि डॉक्टरांनी अजून एक गाईज डॉक्टरांनी याला मनाई केली केक खायला कारण याला स्किन एलर्जी झाली म्हणून. तर केक नो. केकची नो एंट्री. साधा केक बोलले. साधा असो, कसाही असो, कोणताही असो, केक केक होत आहे. चला गाईज कॉल येतोय. बोलते गाईज मी. आता सोनू आलेला आहे बघा कडी वाजल.
आली ब्लॉग चालू आहे. कसलं बर्थडे गिफ्ट दाखव दाखव तर. अरे दाखव ना छुपे रुस्तम. हे बघा काय आता वाजले 6 आणि सम्यक आलाय आता माझं सोनुड. आणि मी इथे असं काम करत होती, बघू शकता कानातल्याचं काम करत होती. आणि इथे माझं सोनू आलेलं आहे. आज झोपली नाही मी. ये चल लवकर ये आतमध्ये तर ये. हॅपी बर्थडे. माय गॉड टँक आणलंय आणि माझ्यासाठी काय हॅपी बर्थडेचा टँक आहे बघा, बघू शकतात तुम्ही. अमेझिंग. मग कॅमेरा हे बघा गाईज हॅपी बर्थडे टँक. अजून एक दंदन सिम्बॉलचं हॅपी बर्थडे टँक. बघ तिला तर डोळा मारतोय. हा बघा गाईज मला डोळा मारतोय. 2 डोले मारताय 2 डोले. थँक्यू. अरे हॅपी बर्थडे. ए हॅपी बर्थडे. ए भाई का बर्थडे. भाई का बर्थडे. तू मुलगी का मुलगा आहे. अरे असं गाणं आहे ते म्हणते मी गाणं. गजब बेइज्जती है. मुलगीचं म्हणत तू मुलगी तर मुलगी. चल जाऊ दे फ्रेश होऊ. काय सुचलं परत. ओ माय गॉड. तर गाईज बघू शकतात पावसाचं काम चालू आहे पडायचं बघा, जोर जोरात पडतोय. त्यामुळे मी इथे काही मगासपासून बसलीच नाही कपडे धुवायला. तर मी आता 6:30ला बसलेली कपडे धुवायला. तर माझे 10 मिनिटात कपडे धुवून झाले आणि मस्तपैकी असं हिरवं हिरवं झालेलं आहे. तर पाठीमागून मी बॅक साईड करून तुम्हाला मी दाखवते, बघू शकता गाईज तुम्ही. हे बघा गाईज कसं हिरवं हिरवं दाटसर जंगला टाईप झालेलं आहे, बघू शकतात. हे बघा ते मध्ये बघा कसं हिरवं हिरवं दिसतंय. आणि जोरदार असा पाऊस चाललेला आहे. आणि इकडे आपले कपडे मशीनमध्ये मी लावलेले आहे. आपण आता मशीन चालू करूया, बघू शकता गाईज. बघा मी दाखवते तुम्हाला. पाईप आपला आपण टाकूया खाली. हे बघा पाईप असं टाकून घेतलेला आहे गाईज. आणि इथून आपण बटन चालू करूया आणि इथून आपण आपली मशीन स्टार्ट करूया. स्टार्ट केल्यानंतर स्पिन कुठे आहे. हे स्पिन आहे, हे बघा हे स्पिन आहे. स्पिन 5 मिनिटासाठी आपण दाबून ठेवूया. हे बघा 50 मिनिट आलेले आहे. स्टार प्लस दाबूया. आपली मशीन आता रेडी झालेली आहे स्पिन करायला. आता थोडीफार गोल फिरत. थोडंसं काही धूळ होता मशीनीवर, तो पण आपण साफ करून घेतलेला आहे. हे बघा. तर बघू शकता आपली आता 12वर आलेली आहे. 11 आता बघू शकता स्टार्ट होईल मशीन. बघा आपली मशीन स्टार्ट झालेली आहे. आता 20 मिनिटासाठी आपण हिला सोडून देऊया. चला तर आपण बघूया. टाइम हळूहळू कमी कमी होत जाईल गाईज. हे बघा आता फास्ट झालेली मशीन. चला भेटूया नंतर. गाईज पाऊस अजून जोराचा आलेला आहे इथं बघू शकता. हे बघा हे बघा जास्त जोराचा आलेला आहे म्हणून आपण आतमध्ये आले, कारण इथं पाणी येतं गाईज. हे बघा त्याच्यामुळे. आणि आपण आता स्लायडिंग पण बंद करूया. मला लागलं. ओ माय गॉड लागलं ना पिल्लू. इथे लागलं. आणि गाईज एक सांगते मी तुम्हाला, कारण मी कपडे धुण्याच्या आधी इथं मी ठेवला होता चाय. तर चायची अवस्था तुम्ही बघू शकता काय झालेली आहे. कारण मला चायच नाही पिळायला भेटला. पिळायला नाही प्यायला भेटला. तर गाईज मी म्हणजे टाइम आहे ना, पहिल्यांदाच राकेशजी आल्याच्याच नंतर मी चहा ठेवते, पण पहिल्यांदाच मी राकेशजीच्या अगोदर मी ठेवला होता, कारण मला कपडे धुवायचे होते. आणि माझं दुधाचं पण, चायपत्तीचं पण, साखरचं पण, पाणीचं नाही बोलणार मी,
कारण माझ्या 3 गोष्टीचं नुकसान झालं इथं. कारण मी कपडे धुवायला बसल्यावर मला विसर पडली आणि सोनूला मी सांगितलं, तर सोनू माझा बेड वरतून त्याने म्हणजे स्लायडिंग पण लावून घेतलेली, तर तो बेड वरतून म्हणजे इकडची जी स्लायडिंग आहे बेडची, तर ती खोलून तो वरती आला आणि मग चायचा गॅस बंद केला, नाही तर टोपच जळला असता माझा चायचा. स्पोर्ट झाला असतो, स्पोर्ट. हा स्पोर्ट झाला असता सिलेंडरचा, असं तसं नको समजू. बाबा बघा, सोमनेक पण मला रागवतोय. खरंच माझ्याकडनं ही चूक झाली मोठी. आता काय माहिती मिस्टर आल्यावर काय बोलतात. नुकसान, ये नुकसान कौन भर देगा, नुकसान भरपाई. तर थोडंसं मिस केलं मी चायला. बघू आता राकेशजी आल्यावरच ठेवणार. तोपर्यंत कपडे पण स्पिन होणार आणि स्पिन झाल्यानंतर मग मस्तपैकी मीठ टाकून देणार आणि पटापट राकेशजी आल्यावर पहिला चहा पिणार. कारण मला चायची भरपूर तलप लागली गाईच. काय सांगू तुम्हाला. तर भेटूया पण नंतर. गाईस हे बघा मम्मी कशी काम करते आणि ते बघा माल झालेला तिकडे ठेवला. हे बघा मम्मी कशी काम करते. हे पिशवी ठेवले, हिचे पिशवी ठेवले ना, हे रेडीमेड माल आहे. आणि इथं माझं सिरियल चालू आहे गाईज, 1 नंबर सिरियल आहे. पारूचं सिरियल, पारू. आणि पप्पा आले इथे फ्रेश ब्रिज मस्त. काय हो पप्पा, पप्पा. गाईस पप्पा आलेला आहे फ्रेश ब्रिज होऊन. बघा फ्रेश ब्रिज आलेलं गाईस, आत्ताच आलेलं कामावरून आणि थोड्याच वेळात आता काहीतरी स्पेशल आहे, तुम्हाला कळेल गाईस. तर बघा त्याला या तुम्ही पण गाईस, हे बघा थोडीशी भूक लागलेली आहे. मी खाते शंकरपाळी. हे बघा शंकरपाळी. मम्मीने बनवलं आमच्या. माझी बायकोनी बनवलेली आवडीची. माझे मिस्टर माझा नवरा आता कधीच तारीफ करत नाही माझ्या मुलाची. माझा फोन मी तसं भेटूया. गाईज ते काढले ते काय बोलतात, केक नाही सांगितला तरी केक आणला आहे गाईज. आणि इथे बघा पार्सल. ठीक आहे, थँक्यू. तर बघा गाईस, तुमच्या कुसुमताईचा वाढदिवस आहे आज. तुमची कुसुमताई आज किती वर्षाची झाली ते मी नाही सांगणार, पण 10 वर्षाची कितीतरी. तर हा वाढदिवस आहे, तर आपण एक छोटासा घरगुती सेलिब्रेशन करत आहोत. कारण की आपली पण स्थिती नाजूक आहे, त्यामुळे आपल्या मित्र परिवाराला मंडळीला तुम्ही जास्त सपोर्ट करा आम्हाला, मग याच्यापेक्षा मोठे मोठे सेलिब्रेशन आम्ही जोरात करू. मित्र परिवार मंडळीला बोलू शकलो नाही. पाऊस चालू आहे, पाऊस पण चालू आहे बाहेर थोडा. त्याच्यामुळे कोणालाच बोलवलं नाही. तुम्ही सकाळपासून जे तुमच्या कुसुमताईला ज्या वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आणि जे त्यांच्यावरती वर्षाव पाडला शुभेच्छांचा, त्यामुळे रुपवते परिवारातर्फे मी तुमचं मनपूर्वक आभार मानतो. आणि असंच आम्हाला सपोर्ट करा, आमच्या चॅनलला सपोर्ट करा गाईज, आणि आमच्या सोनूला पण सपोर्ट करा. थोड्याच तिथं सोनूचे पण डान्सचे ब्लॉग येणार आहेत आणि सोनूला आता डान्स क्लास लावला आहे सध्या, तर सोनू पण डान्सच्या माध्यमातून तुम्हाला दिसेल, तर त्याला सपोर्ट करा. मम्मीला आहे ना कुणी गिफ्ट दिलं होतं. राहू दे दाखवलंय सोनू ते सरकार करून करा. लावलंय चल नाही लावलंय रे बाबा. पण माझं पण गाईस बघा, आपण YouTube मधून केक आणलेला आहे आणि तो केकचा फ्लेवर आहे आपला रसमलाई. माय फेवरेट. 300 रुपयामध्ये सिंगल घेतला तर, डबल घेतला तर 450 रुपयामध्ये 2. तर तुम्ही मी काही युट्यूबची ॲड करत नाहीये, पण YouTube असं केक शॉप आहे, एकावर एक फ्री आहे. तुम्हाला माहिती असेल तरी पण सांगतो एकदा. आणि कुसुमताईचा आज छोटासा वाढदिवस आपण आज साजरा करूया. 12 जुलै 1992 त्यांचा जन्म झाला
तर तुम्ही त्यांची वय किती झाली ते तुम्ही मोजू शकता त्या व्हिडिओच्या माध्यमातून. कमेंट मध्ये नक्की सांगा. आणि त्यांचा वाढदिवस होईल ना होईल अशी साशंका होती, कारण की थोडासा मनी प्रॉब्लेम असल्यामुळे, माझ्या मुलाची तब्येत बरी नसल्यामुळे. पण आम्ही विसरणार नाही, कारण घरची धनी असते. पण मी नकोच बोलली होती ना तुम्हाला. लक्ष्मी ती लक्ष्मी असते आणि वर्षातून एकदा वाढदिवस होतो. भले तो साध्या पद्धतीने जरी साजरा केला तरी काय हरकत नसतं. त्या पद्धतीने आम्ही साजरा करतोय. आपलं हे छोटस सेलिब्रेशन चांगलं असतं. हा, तर चला या काही तुम्ही पण बर्थडे सेलिब्रेशन मध्ये सामील व्हा. आणि परत एकदा माझ्याकडून ज्यांनी मला आज सकाळपासून एवढा बर्थडेच्या पाऊस जसा बाहेर पडतोय तसा पावसाचा वर्षाव माझ्या बर्थडेच्या शुभेच्छा देण्यात आलेल्या आहेत, त्यांचे आभार व्यक्त करते परत एकदा. थँक्यू सो मच, धन्यवाद. चला तर मग गाईस त्याला पटापट कापून घेऊया. काय आमच्या सुरूला विजिंग होते, पंखा चालू असल्यामुळे त्यालाही वाफ द्यायची, तर पटापट कापून घेऊया. येतो चला केक कट करून घेऊया. येतो बस खायला बाबा ये, चल बस. ये तुझं सरप्राईज मिळालंय मला. घे ना बाबा, घ्या. हॅपी बर्थडे टू यू, हॅपी बर्थडे टू यू, हॅपी बर्थडे डिअर कुसुमताई, हॅपी बर्थडे डिअर वाईफ, डिअर बायको. त्याला कुसुमताई म्हणजे तुमच्यासाठी बोलले गाईस. आणि बघा अशा तऱ्हेने आपण घरगुती केक छोटासा कट केलेला आहे आणि आपण आता त्यांना चालणार आहोत व्हिडिओच्या माध्यमातून. तुम्ही बघत असाल गाईस. हे बघा गाईस, बघा गाईस तुम्ही बघू शकता. हे बघा तुमच्या कुसुमताईचा केक चाललाय आणि आता सोनू आमचं चालत आहे. बघा हे घ्या, सोनू पण चालत आहे. मी खाऊ घालते ना. पहिला गाईस तुम्हाला गाईस तुम्ही पण या शुभेच्छा दिल्या त्यांनी. केक खाऊन जा हातातला. आता मी देते माझ्या मिस्टरांना. थँक्यू सो मच राकेश जी. त्यांचं गिफ्ट दिलेलं नाहीये, आपण गिफ्ट देताना नको नको, हेच माझं गिफ्ट आहे. थँक्यू सो मच बाळा, माझे सोना. तुम्ही पण खायला थँक्यू. मला सगळं फेवरेट. आणि हा केक ज्यांनी नाही खाल्लाय ना, म्हणजे बऱ्याचपैकी आणलेले असतील तुम्ही, तर टेस्ट पण मला कमेंट मध्ये सांगायची, टेस्ट किती छान असते. तर भेटूया आपण नंतर. तर काही असं आपलं छोटस सेलिब्रेशन झालंय इथं. आणि आताच आम्ही जेवलोय. जेवताना काही दाखवलं नाही तुम्हाला, कारण भरपूर लेट झाले होते. मिस्टर पण बघा इथं बसले आहे, सोनी इथे वाफ घेतोय. बघा काय हो, काय बोलायचंय का? आता तुम्ही पण तुमचं सेलिब्रेशन वाढदिवसाचं साजरा करत राहा आणि तुमचा एन्जॉय करत राहा लाईफ मध्ये. आणि येणारा आयुष्य असंच एन्जॉय करत राहा. वर्षातनं एकच दिवस हा साजरा करायला मिळतो काही, असं माझे मिस्टर बोलतात. म्हणून त्यांनी जबरदस्ती केक आणलेला होता. बोलू द्या मला. म्हणून आज त्यांनी जबरदस्ती केक आणला होता. मी नकोच बोलत होती तरी त्यांनी केक आणलेला. आता काही त्यांच्याकडे पैसा पाणी आहे, ते लोक धामधूम मध्ये करतात. आपल्याकडे कसं आपण नॉर्मल माणसं आहे, सामान्य माणसं आहे. आपण नाही, याच्या आधी आपण गेलोय हॉटेलमध्ये, पण आता सध्या तरी कंडिशन बेकार आहे आमची. बघूया, येणारे बर्थडे भरपूर आहे, येणारे भरपूर बर्थडेचे दिवस साजरे करूया. तुम्ही पण आनंदित राहा आणि असे तुम्ही सेलिब्रेशन तुम्ही पण घरगुती या हॉटेलमध्ये तुम्हाला कुठे जायचं साजरे करा. आणि गाईस हा आमचा आजचा. आणि पाऊस जोराचा चालू आहे सगळीकडे, तर जेणेकरून काम असल्यास बाहेरच जा, हे माझं आज सांगण्याचं तुम्हाला तात्पर्य आहे. कारण बघू शकता तुम्ही व्हिडिओ किती न्यूजला ऐकताय, किती पाऊस होतोय. तर जेणेकरून गरज असल्यावरच बाहेर निघा गाईस. आणि चला, हा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा.
आणि असेच आमचे नवनवीन ब्लॉग वगैरे एवढा वेळ दिल्याबद्दल धन्यवाद गाईज. थँक्यू. थँक्यू. आवडला असेल ब्लॉग तर भेटूया नेक्स्ट ब्लॉग मध्ये. गुड नाईट. बाय बाय. गुड नाईट. टाटा. जय भीम. जय भीम. गुड नाईट. जय संविधान.